कथित बोगस ठरावाद्वारे गायरान जमीन देण्याचा प्रयत्न, बेनिक्रे ग्रामस्थांचा तीव्र विरोध. बेनिक्रे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 631 मधील सार्वजनिक विहीर व वहिवाटीचा डांबरी रस्ता असलेली गायरान जमीन कथित बोगस मासिक सभा ठरावाच्या आधारे खाजगी व्यक्तीला देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित जागेवर ग्रामस्थांनी एकत्रित येत तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधित जागेवर ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शवला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 21 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मासिक सभेच्या कथित ठरावात विषय पत्रिकेमध्ये संबंधित विषय नसताना तसेच सूचक व अनुमोदक उपस्थित नसतानाही ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. या ठरावाद्वारे सन 1988 मध्ये जॅकवेलसाठी जागा दिलेल्या व्यक्तीला पर्यायी जागा म्हणून गायरानातील ही जागा देण्याचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित जागा ही सार्वजनिक वापरातील असून तेथे ग्रामस्थांसाठी सार्वजनिक विहिरी तसेच सुमारे 10 घरांच्या वस्तीकडे जाणारा डांबरी रस्ता आहे. या मार्गाचा वापर शेतकरी आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी तसेच जनावरांच्या ने-आणीसाठीही करतात. त्यामुळे ही जागा खाजगी ताब्यात दिल्यास सार्वजनिक रस्ता बंद होण्याची आणि विहिरीच्या वापरावरही परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ते बघायला गेलं तर सर्वत्र गायरानाची बळकावण्याचे प्रकार हे वाढताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे आता आपण उभे आहोत बेनिग्रे या गावामध्ये. बेनिग्रे गावामध्ये देखील असाच एक प्रकार उघडकीस आल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. या ठिकाणी बोगस ठरावाद्वारे गायरानातील जमीन एका व्यक्तीस देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेला आहे. 1988 साली या ठिकाणी जॅकवेलसाठी बांधकाम देण्यात आलं. त्याच्यासाठी ही जमीन गायरानातील जमीन जी आहे ती त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला देण्याचा जो ठराव आहे तो बोगस मंजूर केल्याचा जो आरोप आहे तो ग्रामस्थ करत आहेत. तसं बघायला गेलं तर जो रस्ता आहे त्या जो वहिवाटीचा रस्ता आहे त्या रस्त्याच्या पलीकडे एक 4-5 घरं आहेत आणि त्या रस्त्यावरूनच नागरिक हे शेतासाठी जात असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारी सार्वजनिक विहीर देखील त्याच ठिकाणी आहे. जर हा रस्ता संबंधित व्यक्तीला दिला तर या ठिकाणी जाणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. तसेच येणारी वाढ बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठे हाल होतील असा देखील आरोप नागरिकांनी केला. नेमकं त्यांचं काय मत आहे हे आज आपण जाणून घेऊयात. जमीन देणार आहे असं आम्हाला कळालं म्हणून आम्ही विरोध करालोय. इथं या पाण्याला यायचा वाट आहे, आड सार्वजनिक आहे, गाव सगळं येतं. इथं रस्ता आम्हाला, आमची घरं तिकडे आहेत, रस्ता आम्हाला इकडे दुसरा पर्याय नाही. ह्या रस्त्यावर जायचं, ह्या रस्त्याला काही कुठलं घर बिल होता कामा नाही, आम्ही काय देऊ देणार नाही आणि आम्हाला काय ठराव तो मान्य नाही. आणि आम्हाला सदर रस्ता ही साधारण साखळी रस्ता आहे. तर ह्या रस्त्याचा वापर ह्या रस्त्यावरती जाण्या येणाऱ्या अशा एकूण 50 लोकांना व्हायचा उपयोग होतोय. आणि ह्या रस्त्यावरती एकूण 200 ते 300 एकराचा ऊसाची अवजड ऊस वाहतूक ह्या रस्त्यानंच होत्या. आणि हा रस्ता साखळी रस्ता नोंद असल्यामुळं ह्या रस्त्यावर सदर पंचायत कमिटी, ग्रामपंचायत आता जे सदस्य आणि ग्रामसेवक असतील किंवा लोकांनी मिळून सदर जागा ही तिराईत व्यक्तीला ती विकल्या, काय बक्षीसपत्र दिल्या, काही केलं हे आम्हाला काय माहित नाही. पण जागा ही मापताना आम्ही ह्याच्यावर विरोध करत आहे. रस्ता गावचा आहे आणि 1960 सालापासून हा पहिल्यापासून रस्ता मंजूर झालेला आहे आणि हा ग्रामपंचायत ठराव केला. हा आपल्या ह्या शेतकऱ्याला कुणालाही घेऊन तो ठराव मंजूर केलेला नाही आणि हा रस्ता कायमस्वरूपी आम्हाला शेतकऱ्याला मंजूर आणि चांगला व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि ग्रामपंचायतीने हा रस्ता साखळी रस्ता कधी दुसऱ्याला देऊ नये. जो ठराव झालाय तो ठराव बोगस झालाय आणि तो कुणी केलाय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ही वाट पूर्वीपास चालत आलेली आहे. पाणंद रस्ता आहे आणि त्या सर्व शेतांनी पर्याय मार्ग दुसरा नाही, ही एकच वाट आहे. आणि ह्यासाठी इथं आम्हाला ह्या रस्त्यावर अडचण होत्या, ह्यासाठी इथं जागा कुणाला देऊ नये, ही वाटेसाठी जागा राहावी अशी आमची अपेक्षा आहे. ठराव मंजूर झालाय, बोगस ठराव आहे हा आणि हा आम्हाला मान्य नाही. इथून आम्हाला जायला अडचण आहे. इकडे 200 ते 300 शेतकरी, इकडे उसाचं क्षेत्र आहे, आमची रहिवाटी आहे, इकडे पाण्याची विहीर इथं आहे सर्वजणी. तर आम्हाला जायला अडचण आहे, प्यायची अडचण आहे, जनावरांची अडचण आहे, सगळ्या गोष्टीची अडचण आहे. रस्ता मोडता येऊ नये. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा खाजगी व्यक्तीला देऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कथित बोगस ठराव रद्द करावा आणि जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.